उमा पोपेरे। नमस्कार, मी महेश मोठे. नमस्कार, मी प्रिया कराडकर. राष्ट्रसेवक या चॅनलवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक अशा महिला उपस्थित आहेत ज्यांना खरं परिचयाची गरज नाही आहे. कृषी क्षेत्रात त्यांनी खरंच खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. ज्यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत अशा श्रीमती राहीबाई पोपेरे आपल्यासमोर उपस्थित आहेत. नमस्कार मावशी. नमस्कार. आजच्या सत्रात मी आपलं सहर्ष स्वागत करतो. मावशी, पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की तुम्ही हे जे बियाणांची साठवण केलेली आहे, हे जे वाण आहेत ते तुम्ही कसं संरक्षित करतात, कसं संवर्धन करतात, कसं जतन करतात, हे आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल? त्याचं संवर्धन म्हणजे असं का पहिलं शेतीपासून करायचं. शेतीपासून त्याला खूप सारी लोटणी, त्याला तारावरणं, त्याला बांधणं, त्याला फुलकळे आले हो त्याचं खूप मेहनत घेऊ, त्याची खूप काळजी घेऊ. त्याला मग आम्ही कीड पडली तर देशी गायचे गोमतीर फवारितो. मावा पडला तर राखेत चुलीतील राख असते ती राख फवारितो. मग त्याच्यापासून तो मावा कीड दूर होती. आणि ते एक शेंगा परत त्याच्या शेंगा वाळल्या का आम्ही विकण्यासाठी नाही करीत, खाण्यासाठी पाहुणे रावळे. मग त्याचं बी कसं धरायचं, त्या शेंगा तोडायच्या, त्या वेगवेगळ्या आता माझ्याकरता 18 वाण आहेत, 18-19 वाण आहेत. मग त्या वाळवायला शेंगा तोडायच्या, त्या शेंगा अशा मोगरीनं वाढवायच्या, ते दाणे तयार करायचे आणि त्या दाण्याची निवड करायची. का जो खराब दाणा असला तो खाण्यासाठी बाजूला ठेवायचा, बारीक दाणा असला तो बाजूला ठेवायचा, आणि जो चांगला दाणा असला, डकुरा दाणा असला तो बेण्यासाठी ठेवायचा. मग त्या दाण्याची परत उन्हात वाळवण करायची. आणि वाळवण करून मग आमची एक चुली, स्वयंपाक चुली असतं म्हणजे राख असते, तिला कुठलं पावडर औषध नाही. ती चुलीतली राख चाळायची, त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि ती मातीच्या मडक्यामध्ये भरून ठेवायची. आणि परत ते वरून शेणा मातीचं त्याला लिंपण करून घ्यायचं. मग आपल्याला पाहिजे तेव्हा ते बेणं काढायचं, ते राखेतून चाळून घ्यायचं आणि राहिलेलं बी परत त्याला लिंपण करून ठेवायचं. तर त्याच्यापासून असं सुरक्षेमध्ये बी राहतं का पेरणीसाठी 3 वर्षे त्याची उगवण जशी तशी असते आणि खाण्यासाठी ते 10 ते 15 वर्षे त्याच्यात टिकून राहतं. असं मोकळं बेणं टिकून राहत नाही. तर हे साधारण ज्या बिया आहेत आणि वाण आहेत त्यांचं कालावधी किती असतो, साधारण किती दिवस टिकतात, ते किती वर्ष टिकतात, त्याबद्दल काही? नाही, मी तर माझी सासूबाई होती ना, माझी सासूबाई वारल्याच्या नंतर मी एक बी पाहिलं, 15 वर्षाचं बी सापडलं. पण ते दाणे जशीन तसंच बी राहतं, जशीन तसं होतं. पण ते राखेमध्ये असलं आणि मातीच्या मडक्यात असलं तर राहतं. आणि मग ह्या कामामध्ये आता हे काम घ्यायला माझ्याकडं बरेच लोक किती रोज येतात, रोज जातात. माझ्या कृषी सेवक येतात, माझ्याकडे BS आगरीची मुलं येतात, शेतकरी येतात, मुली येतात. आजी आम्ही तुमच्याकडे शिकायला आलोय. मी म्हणते आजी शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे. पण ते मुलं येतात, आम्ही शिकून भरपूर मोठं झालो, आमच्याकडे खूप शिक्षण आहे, पण तुमच्याकडे जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे, हे आम्हाला शिकायला आलं. मग मी अशी याच घरामध्ये चटई आथरीचे आणि त्या मुलांसंग जे माझं काम आहे हे मुलांपासून सांगते, मुलांना शिकविते का तुम्ही पण असं केलं पाहिजे. तुम्ही किती क्षेत्रामध्ये काम, तुम्ही किती शिक्षण घ्या, कोणतीही सर्व्हिस करा, कोणतीही नोकरी करा, पण ह्या काळ्या मातीला विसरू नका. बरोबर, अगदी बरोबर. काळ्या मातीला धरून तुम्ही काम करा, मातीला धरून तुम्ही चाला, निसर्गाला धरून तुम्ही चाला. कारण पैसा किती असला तर आजकाल पैसा खाऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मातीची गरज आहे आणि आपल्याला अन्नाची गरज आहे. हे मी शिकवित असते. याच्यासाठी मला आज मी शाळेची पायरी नाही येंगले, पण मला प्रत्येक ठिकाणी कॉलेजवर बोलितात, कृषी केंद्रामध्ये बोलितात.
कुठं म्हणजे मोठमोठे काही कार्यक्रम असले तिथं बोलतात. मला जास्त बोलायला आवडतं कुठं का शेतकऱ्यांमध्ये आणि कॉलेजच्या मुलांमध्ये. का माझं जे काम आहे हे 10 शेतकऱ्यांमधून 4 तरी शेतकरी घेतील. हे कॉलेजचे मुलं आहेत, हे 100 मुलांमध्ये 10 तरी मुलं तयार होतील आणि हे मी मुलांना हेच शिकवित असते. मग मला जास्त शेतकऱ्यांमध्ये आणि मुलांमध्ये जास्त बोलायला आवडतं. मग मी अशी शेतकऱ्यांना भरपूर सांगते का मी काम करताना एक कमिटी तयार केली. मी बी लावायला आले होते आणि बाईप संस्थेचे लोक फक्त माझ्या आले, साठे साहेब ते आले. त्यांनी माझं बी बघितलं आणि मला जी विचारपूस केली त्यांनी किती जातीचे बी आहे, कुठं चालल्यात म्हणले माझं सगळं गावरान आहे, माझं सगळं देशी आहे. आणि देशी मग त्यांनी मला विचारलं, लोक नवीन आणतात, नवीन करतात, तुम्ही देशी कसं ठेवलं? मग मी एक स्वतः खाण्याचा अनुभव, आरोग्याचा अनुभव तो त्यांना सांगितला. त्यांनी अशी शाला हाताळली आणि त्याचे सगळे 100 बाहेर काढायला सांगितले. त्यांना 100 सव्वाचे वाण माझ्या एका घरामध्ये भेटला. पण मी म्हणते माझं देशी आहे, माझं गावरान आहे, पण ते नव्हते म्हणत गावरान आहे म्हणून. त्यांनी सगळे वाण तपासायला नेले. आता ते जुनं ते सोनं होते ते सगळं देशी निघालं आणि मग त्यांनी मला खूप मोठी मदत दिली. बाईप संस्थेची मोठी मदत होती. मग आता हे कामाची गरज त्यांनी याची गरज आहे, समाजापुढं कसं न्यायचं, हे समाजाला कसं दाखवायचं. मग ते बाईप संस्थेने एक बचत गटांमध्ये काम सुरू केलं आणि बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाच्या महिला माझ्या शेतात आणायच्या, शेतकरी गट आणायचे. मग एका काडीपासून किती उत्पन्न होते, एका बियापासून किती उत्पन्न होते, एका काडीला किती फूट होतं, हे सगळं मी माझ्या शेतात शेतकऱ्यांना दाखवलं आणि तिथून बचत गटाच्या महिला तयार केल्या. प्रत्येक महिलेच्या दारात जायचं बाईपच्या मदतीनं, बाईप संस्थेचे आम्ही आणि त्यांना शिकवायचं, ते त्यांच्या शेतामध्ये करायचं आणि टायमाला त्यांच्या शेतात जाऊन बघायचं, त्यांना सांगायचं. तर असं आता बाईपच्या मदतीनं बाईपने खूप मोठी मदत दिली आणि अशा डोंगर दऱ्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. पण एक बाईप संस्था गरीब लोकांबरोबर काम करते आणि त्या बाईप संस्थेने आमच्या गरीब महिलांना ठिकठिकाणी हाताला रोजगार दिला, ठिकठिकाणी कामं दिले, 2 पैसे टायमाला 2 पैशाची उत्पन्न करून दिली. मग त्यांच्या मदतीनं हे काम सुरू केलं आणि या कामाबद्दल आज या कामामध्ये मी एक छोटीच्या झोपडीमध्ये बीज बँका तयार केली आणि या बँकेमध्ये आमच्या परिसरामध्ये अशा 4 बँका झाल्यात. तर माझं असं स्वप्न आहे का प्रत्येक गावात अशी बीज बँका तयार झाली पाहिजे, प्रत्येक गावात एक रायबाई तयार झाली पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून देशी बी गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरात दारात किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परस बाग पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये एक देशी बियाची बँका पाहिजे आणि प्रत्येकाचं ताट विष मुक्त झालं पाहिजे. त्या दिवशी मी म्हणेल माझं काम मोठं झालं म्हणून. वा, म्हणजे खरोखर तुमचे हे विचार आम्हाला फारच असे भारावून टाकणारे आहेत. मावशी, तुम्ही मग अशी सांगितलं तुमच्याकडे सीड बँक आहे, एक नवीन आहे, एक जुनी आहे आणि तुमचं वावर आम्हाला तुम्ही दाखवू शकाल? हो, चला मग जाऊया बघायला आपण ती. दाखवते मी. चला. मंडळी, आता आपण आलो आहेत राहीबाई मावशी यांच्या शेतामध्ये. या शेतामध्ये त्यांनी भरपूर आता आपल्याला अशी हिरवळ दिसते. इथे काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण मावशींकडून जाणून घेऊयात. मावशी, हे जे तुमचं शेत आहे या शेतामध्ये तुम्ही काय काय लावलं तर आम्हाला सांगू शकाल का? ह्या शेतामध्ये म्हणलं तर आता एवढ्या शेतामध्ये किती वाण आहेत, 18-19 जातीचा घेवड आहे. त्याच्या पलीकडे कारले असेल, दोडका असेल, घोसाळा असेल. आता याच्यामध्ये घेवड्याच्या एका पोटाला भुईमुग आहे, कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये रानभाजी पण. आता ही तांदूळ का एक राखून धरतो आम्ही आणि ती तांदूळकेचं पण भाजी खाऊन बी धरतो. आणि ही कोथिंबीर जी आहे, ही कोथिंबीर वावरातच खायची, लागल तेवढीच तोडून यायची आणि नंतर परत बी धरायचं. त्याच्या असं कडा मेराने बांधांवरून सगळे डांगर, घोपळं, घोसाळं, कारली हे सगळं असं कडा मेरण्याला येतो. कारण शेती कमी असल्यामुळं तिकडे पण येलवाक असतात, बांधव येलवाक, ह्या झाडांवर येलवाक. आणि हा इथं पण मी आबई, कारळ, तंबाटे हे सगळे शेतामध्ये राखून धरते आणि हेच बी धरून मी समाजाला देत असते. अच्छा, मग बघूया कोण काय काय लावलं तुम्ही. कुठल्या भाज्या लावल्या ते आपण बघूया. हो, चालेल. बरं, याच्यामध्ये हे वालाचे नाव. आता याच्यामध्ये तुम्हाला एक नावं सांगते. याच्यामध्ये गोड वाल, कडू वाल,
काळा वाल, तांबडा वाल, बुटका घेवडा, पापडी घेवडा, लाल शिराचा घेवडा, हिरवा लांब घेवडा, हिरवा आखूड घेवडा, बुटका घेवडा, श्रावण घेवडा, हे आणि काळा वाल, हे घेवड्यांच्या वालाच्या हे 18-19 जाती. आणि हा एक गावठी भुईमुग आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे पण गावठीच असते. आणि मग ह्याच्यामध्ये हे एवढं करून हा एक चंदनबाटा भाजी. आता हा चंदनबाट्याचं हे असं दिसतं. आता याचा शेंडा असा तोडला का याला परत 4 फुटवे होतात. ते शेंडे तोडले का परत फुटवे होतात. मग ते झाड असं एवढं झालं. आम्ही 4-5 टाईम भाजी खातो आणि नंतर त्याचं बियाला पण राखतो. तर हे पण खूप मोठं झाड होतं. मग याच्यामधून जिथे जागा असली तिथे मिरची लावायची, वांग लावायचं. आता मग ह्या कडेने ते इथं ही गावठी काकडी म्हणजे आता ह्या काकड्या लागतील तर अशा छोट्या छोट्या कळ्या लागल्यात त्यांना. ही बाई इथं ह्या कळ्या लागल्यात. ही खूप मोठी काकडी वांदा. गावठी काकडी? गावठी नाही, सगळं काही गावठी, हायब्रिड काहीच नाही. हे इथं मिरच्याचं रोप आहे. हा हे फुलं आले रे, हे सगळी काकडी. आणि हे म्हणजे हे डांगर आहे. हे डांगर असतं त्याच्यावर हा एक गावठी झेंडू पण लावलेला आहे. मावशी डांगर म्हणजे भोपळा ना? हा, इथे झेंडू सुद्धा लावलेला आहे. म्हणजे डांगरला कोणी लाल भोपळा म्हणतं, कोणी काशीफळ म्हणतं आणि आमच्या भागामध्ये डांगर म्हणतात. आणि भोपळा जो असतो तो एक गोल भोपळा असतो, एक दुधी भोपळा लाल भोपळा आपण म्हणतो तो. हा लाल भोपळा म्हणतात तो. आता इथं कारलीचं पण बी जसं बी पडेल तसं ते उगवतं. आता हे आहे, हे याला एक असं म्हणजे याला कोणी शेंदाडं म्हणतं, कोणी वाळूक म्हणतं, कोणी शेरणी म्हणतं. ते एवढं मोठं येतं. पिकल्यावर असं एवढं लांब राहतं. पिकल्यावर ते कापतात आणि त्याचं साखर टाकून खातात किंवा तसे पण खातात. आणि हे पण मग त्याला वाळूक म्हणतात, कोणी शेंदाडं. ह्याच्या बिया तुमच्या सीड बँकेमध्ये आहेत? हो आहेत, सगळं बी आहे. आणि हे गावठी रताळ, हे पण रताळ. ही रताळी गावठी? ही गावठी रताळी. हे रताळ पण 2 प्रकारचे. आता ह्या रताळाची असा जर पाला खुडला ना तर याची सुकी भाजी पण होती. अच्छा, पाल्याची भाजी. हा, आणि अशी वड्या करायला वड्या पण करता येतात. अच्छा, म्हणजे आपण कोथिंबीरीच्या वड्या करतो. हा, कोथिंबीरच्या वड्या करतो ना, तसे याच्या वड्या पण करता येतात. आणि अशी मेथीची भाजी बनवतो ना, अशी पण भाजी बनवते ती. पण वड्या खूप चांगल्या लागतात त्याच्या. ही आळू, हा हळद नाही, ती आळू गावठी आळू. मावशी तुम्ही मगाशी म्हणालात की त्या साईडला काहीतरी आहे? हो आहे, त्या साईडला आहे. आता इथं हे लिंबुनीचं झाड आहे. आता हे वेल दिसतात, हे प्रत्येक एक औषधी वनस्पती झाड आहे. आता याला करंजकंद आहे, चाई आहे, यालावर फुल येणार, आपले फळं येणार आणि ते फळं मग मोठाले झाले का ते उकडून खाणार. मग याच्यामध्ये मी ही सफेद हळद आहे, ही इथं आंबे हळद आहे, एक झाड आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, पपई आहे, ही इकडे ही मका, इथं कारले लावलेले. आता इथं दोडकं आहे, ही इथं परत गावरान भेंडी आहे, तिच्यामध्ये कोथिंबीर आहे. आता ही आंबे हळद आहे. ही आंबे हळदीचं असं वैशिष्ट्य आहे का मार जर लागला कुठं, हातपाय मोडला तर याचा असा लेप देतात. किंवा पोट जर दुखा लागलं, पोटात काय आजार असला तर ह्याचे कंद उकळून पितात. एवढी ही आंबे हळद का ही 52 आजारावर चालते. मग ही आंबे हळद पण आम्ही टिकून ठेवतो. ती सफेद हळद एक पित्तावर चालते. एक म्हणजे ती पण खूप औषधी वनस्पती. मग ही औषधी वनस्पती मी एक लावून ठेवलेले. आता एक हा चित्रुक आहे. याला काय म्हणतात? चित्रुक आहे हा. तर ह्या चित्रुकाची भाजी तो नाही पहा, ह्या चित्रुकाची भाजी एक औषधी वनस्पती आहे. म्हणजे ही पाऊस पडला का आमचे लोक 2-3 टाईम खातात. आणि पूर्वी जे लोक होते तर ह्या चित्रुकाला खाली मुळी येते जमिनीमध्ये. हातपाय दुखा लागले, अंग दुखा लागलं तर याची अशी मुळी राहते. ती मुळी उगाळायची आणि असे लेप द्यायचा. लगेच हातपाय सुद्धा राहून जातात, गुडघे सुद्धा राहून जातात, पाठ दुखतात, पाठ डोकं सगळं राहून जातं. मग पाऊस पडला का याची कवळी भाजी असते, फुटते. मग आमचे लोक 10 ते 5 वखत ही कवळी भाजी औषधी वनस्पती याची भाजी करून खातात. का ह्या भाजीमध्ये पोटातले विकार असले हे विकार सुद्धा जळून जातात. एवढी ही औषधी गुणधर्म आहे त्यांना. एवढा औषधी गुणधर्म आहेत त्याला. मग हे असं औषधी एक कंद आहे. हा इथं एक सुरसकंद आहे.
त्याचा वेल हा सुरूच कंद आहे. ह्या कंदाला खाली एवढा असा कंद येतो, म्हणजे एक कंद एवढा लावला तर त्याला असे 4-5 कंद येतात आणि त्या कंदाची भाजी करून खातात. का ती भाजी पोटामध्ये विकार, आपल्या आरोग्याला रक्त शुद्ध करायला त्या कंदाची भाजी असते. म्हणजे एक औषधी वनस्पती आहे. आता थांबा, आता तुम्ही इथंच उभं राहिले गवत माझेले, मी अजून एक तुम्हाला. मावशी या रानभाज्यांचा प्रकार झाला का हा? हा या रानभाज्यांचा प्रकार. हे वांग्यासारखं झाड दिसतंय, वांग्यासारखं वांगच दिसतं ना. आणि त्याला असे फळं आलेत. इथं असे फळं आलेत. हे फळ हे जंगलात असतात रानभाज्या. इथंच चल बाळा, नाही तर इथं मैदानी. तर याला कोणी रारो वांग म्हणतं, कोणी चिचुरडं म्हणतं. आणि हे जंगलातलेच आहेत. ही भाजी काही आपण लावलेली नाही, ही जंगलातली. तर हे फळ एवढे कडू आहेत खायला, पण हिच्यामध्ये का भाजून तयार. आणि आपण हिरव्या मिरचीचा ठेसा करतो, असा ठेसा करून खातात. तेल टाकून जरी कडू लागत तरी औषधी वनस्पती म्हणून आमचे लोक खूप खातात. मग ह्या रानभाज्या औषधी वनस्पती जेवढे लोक खातात तेवढे आजारापासून खूप दूर आहेत. आजपर्यंत आजारापासून खूप दूर आहेत. बरोबर. म्हणजे याला औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. सगळ्या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आणि ही गावठी मका, आता हिची गाईचं गोमतीर फवारायला लागेल. हिला कीड पडलेली बरंच, तर तिला गाईचा गोमतीर फिरवला. त्याच्यातले एक श्रावण घेवडं येतं. पण हा जो घेवडा आहे याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये शेंगा येतात. अशा दुसऱ्या घेवड्याला नाही येते. ही सुद्धा रानभाजी, हिला एक माठ म्हणतात. हा हिरवा माठ. आता पाऊस पडला का, पाऊस पडला का थोडी थोडी भाजी असली ना, याची भाजी तोडून खातात लोक. मग ही एक औषधी वनस्पती भाजी. मग रानामध्ये ही गुळूची भाजी, ही गुळूची भाजी. आता मी संध्याकाळी इथून आहे, ही गुळूची भाजी. हिची पण भाजी एकदम पोटातले विकार बरे करायला ही एक भाजी चांगली असते. पोटदुखी असेल आपा हा चंदन पाठवा. आणि ही कोथिंबीर, याच्यामध्ये मी तांदूळ का एक तुम्हाला दाखवते. अजून त्या भाज्याच वाढल्या नाही. म्हणजे ह्या भाज्या आम्ही एक राखून ठेवतो आणि कंटिन्यू खाता. आता इथं चाईचा वेल आहे, तो वर करांजा गेलाय. आता हा वेल आहे, हा एकच वेल आहे बरं का. एपा खाली एकच वेल आहे, पण खालून उतरला ना ताई, एपा खाली एक उतरला का तसा त्याचा आपा शेंडा तोडून घ्यायचा. हे असा शेंडा तोडून घ्यायचे. म्हणजे प्रत्येक आता एकच वेल आहे, तेपावर किती शेंडे, एक माणसाची भाजी होईल. म्हणजे असा शेंडा तोडला, वरचा शेंडा तोडला तर मग अजून चांगला उगतो का तो? परत फुटतो. हे पहा असं पानापाशी परत फुटतो. आणि याची सुद्धा भाजी डाळ टाकून करा किंवा कांदा टाकून अशी कापून केली ना तर ही एक भाजी चांगली. आता ही भाजी थोडी वाढली का हिला बार येईल, म्हणजे असा मोर येईल. त्या मोराची पण भाजी होती. म्हणजे ह्या रानभाज्या एक रानभाजी, एक वनस्पती भाजी. पण ते आपण करीत नाही, आपण ठेवीत नाही. आता पुण्यामध्ये एका मॅडमना मला हे कंद मागत होती, तिला आताची मी 4-5 कंद पाठवलेत. बरोबर. मग तेव्हा तिकडून लावलेले आहेत काही झाडं. तोंडोळ्याचा वेल आहे तिथं. म्हणजे काही फुलझाडं पण दिसतात. हा फुलझाडं सफेद रुई आहे, सफेद जास्वंदी, लाल जास्वंदी, सफेद रुई. या बांधाला थोडं कारळ टाकलंय, म्हणजे खुरासणी म्हणतात. मसाल्यामध्ये जे वाटून घालतो ना आमच्याकडं, मसाल्यात घालतात, चटणी घालते. याच्यात भेंडी आहे, सरवण घेवडा आहे, ते कारळ आहे. म्हणजे असं बांधाने सुद्धा एक वाण सगळं करायचं. ते पा तो खाली भिमुग आहे, त्याच्यामध्ये वाटाणा आता फुलं आलेत त्याला. अच्छा. आणि हे सगळं बेण्यासाठीच असतं, म्हणजे सगळं बेण्यासाठीच साठवून ठेवल्या जातं. हे खूप मोठाले यावाडले होतील बघा. ते आता त्याला आले, तो जरा लवकर लावेल आहे ना, कारण तो लावल्या तसाच उतरेल. ते फळ आता यावाडले होतील, असे यावाडले. हा ते फळ त्याचा आकार बढेल. हा असा आकार होईल.
आणि मग मोठा आकार झाला का मग ते उकरून खातात, उपासाला खातात. मग याची काय भाजी बनते का कसं? नाही, त्याचे फळच खातात. फळ अशी खात? हा, आरोग्याला पण खूप चांगले. हा, कोकणामध्ये भेटतात, इकडे खालती नाही भेटते, कोकणामध्ये भेटतात. चाया असतात, त्या चाया पण लागतात. आता ह्या बांधाने ही आबई, ही एक आबई बबई आहे हिच्यामध्ये, आणि चवळे हे इकडून पण सगळे डांगर लावेलेत. आता हे सगळे असे रोड पसर पांगत जाणार. ही लाल आंबाडी आहे. आता ही आंबाडीचा पाला कोणत्याही भाजीमध्ये चालवतो, कोणत्याही भाजी चालवतो. आणि आता जिथं नाही बी उतरलं तिथं आता आम्ही परत डबल बी लावणार. मग एवढं शेत असं माझं भाजीसाठी बियासाठीच राहतं, काय पाठीमागे तिथं नाही अजून पेरलेलं. मग मागं पुढं बेण्यासाठी करीत राहतो आम्ही. आणि एवढे वाल घेवडेत, पण याच्यातलं विकण्यासाठी काहीच नाही. फक्त पाहुणे रावळे घरगुती खायचं आणि बियाणं धरावं लागतं. मला समाजाला बियाणं द्यावं लागतं. समाजासाठी जास्त काम आहे हे, माझ्यासाठी कमी आहे, पण समाजासाठी खूप आहे. चांगलं काम आहे. आता आलो तर इकडून जाऊ. हे माझे जुनं घर आहे. फक्त हे इथं कौलाचं एवढंच घर होतं. मग आता ह्या घरावर सुद्धा असे खाली वेल लावलेले आहेत ना, त्याला फाटी उभी कर का त्या घरावर सुद्धा जाऊन डांगरं लागतात. म्हणजे कमी जागेमध्ये आपल्याला जास्त पण पीक घेता येतं कोणतंही. आता हे इथं थोडी जागा पडीत होती, ते गवत उपटून त्या नेम्या घेवडे बिवडे लावून दिलेले. मावशी, मला अजून एक विचारायचं वाटतंय की आता तुम्ही ही सगळी आम्हाला शेती दाखवली तुमच्या पद्धतीने, तर ह्याचे काही हंगाम वगैरे काही आहे का? म्हणजे हंगामानुसार तुम्ही इकडची पिकं घेतात का? आता याच्यामध्ये हे निघालं का, हा घेवडा तर नाही निघणार, त्याच्यात नाही काय करता येणार. पण इकडे ही भेंडी निघल, ही मका निघल, इकडं कारलं निघल. मग त्याच्यानंतर आम्ही परत लसूण लावतो, म्हणजे खायापुरता लसूण लावतो, कारण पाणी जास्त नाही. त्याच्यामध्ये परत लसूण लावायचा, गोडवाल लावायचा, कडूवाल लावायचा, आणि गहू, हरभरा, काळा वाटाणा आणि मसूर हे रबी सगळं. आणि आता हे बाकीचे आहे हे सगळे हंगाम आहे. खरीप आणि रब्बीज आपण म्हणतो तो प्रकार. पण जो रबीमध्ये आता हरभरा, मसूर, गहू हे ह्या टायमाला पेरलं तर नाही येऊ शकत, त्याला तोच टाइम असतो पेरायचा. आणि त्या टायमाला हे काही जर वाण लावले तर हिवाळ्यामध्ये ते वाण नाही येऊ शकते, हे पावसातच येणारे वाण. पण आता हा जो घेवडा आहे, आता आमच्याकडं पाणी नाही आहे, आमच्याकडं फक्त याला आता 1-2 भरण्या होतील. जोपर्यंत वड्याला पाणी येतो तोपर्यंत छोटीची विहीर आहे, तिचं पाणी प्यायला राखून धरावं लागतं. पण हा वेल जर याला पाणी असलं तर हा एक वेल 3 वर्षे चालवतो, 3 वर्षे. पण आमच्याकडं पाणी नसल्यामुळं 1च वर्षामध्ये संपतो. म्हणजे एक वेल 3 वेळा पीक देतो का तो? 3 वर्ष पीक देतो. 3 वर्षे त्याला फुला, फळ, शेंगा येतच राहतात पाणी असलं तर. मग त्याचं आयुष्य 3 वर्ष असं आपण धरायचं का? 3 वर्षे. तसं वालाचं याचं आयुष्य नाही, पण जो घेवडा जो आहे याचं तो आयुष्य 3 वर्षे. 3 वर्षे आपल्याला एकच वेल भाजी देऊ शकतो. पण आमच्याकडं पाणी नसल्यामुळे सगळं वाळून जातं. मग आता सध्या पावसाचं परिस्थिती कशी आहे? नाही, पाऊस काय आमच्याकडं सुरुवातीला भरपूर पडला. सुरुवातीला पावसाने नुकसान केले, कारण पहिले भाताचे रोपं लावले, नागलीचे रोपं लावले, आणि आता त्याच्यावर मग बरा झाला तण शेतात माजून गेले, काम नाही करता आलं. आता गेला तर आता एकदमच गेलाय. म्हणजे सगळं निसर्ग आता बदललाय. आणि मग मी अशी म्हणते का आपण बदललो म्हणून निसर्ग बदललाय. आपण आता शहरामध्ये पाहतो कोणतेही पिकं कधी घेतो, कोणताही माल कधी पेरितो, आणि गावठी का आता आपण वळतच नाही. सगळं काय हायब्रिड मागं लागलोय, सगळं काय चायना मागं लागलोय. मग आपण माणूस बदललाय तर निसर्गसुद्धा बदललाय. निसर्ग आता कधी उन्हाळ्याचा पावसाळी पडतो आणि पावसाळ्याचा उन्हाळी पडतो. मग माझी एकच शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे, आम्हाला सुद्धा सांगते का आपण निसर्गाला धरून चाला, आपण निसर्गाला धरून पिकं घ्या. बरोबर. आपण जर निसर्ग गेला तर आपण काय करणार आहे? आपल्या हातात काहीच नाही. नक्कीच सगळं निसर्गाच्या हातात आहे. आपल्या हातात फक्त प्रयत्न आहे. पण आपले प्रयत्न काय काम करतील? निसर्ग जर प्रयत्न सोडला निसर्गाने तर आपण काय करणार आहे? मग याच्यासाठी आपण सुद्धा निसर्गाला धरून पिकं घेतली पाहिजे, निसर्गाला धरून आपण काम केलं पाहिजे, निसर्गाला धरून चाललं पाहिजे. आणि हा निसर्ग जे आहे हा टिकवणं आपलं तुमचं आमचं काम गरजेचं आहे. हा निसर्ग तर टिकवला पाहिजे. निसर्ग टिकला तरच आपण टिकणार आहे, आपली पुढची पिढी टिकणार आहे. हो, ही माहिती म्हणजे खूपच खरोखर महत्त्वाची आहे. आणि अजून एक की आता
पिकं घेतली म्हणजे याच्यावर फवारणी ही आलीच. मग तुम्ही रासायनिक फवारणीद्वारे पिकांचं उत्पादन करता की तुमच्या पद्धतीने करता? नाही, आम्ही रासायनिक पद्धतीचं काहीच नाही याच्यामध्ये. आता माझं हे घर बांधलं ना तर 4 टाक्या गांडूळ खताच्या त्या टाक्या काढल्यात. आजही माझ्या शेतामध्ये सगळे गांडूळ पांगेले आहेत आणि शेणखत भरपूर जातं. म्हणजे शेणखत आणि गांडूळ खताचं एकच मिक्स होतं. आता इथून पुढं आता इथं अजून काही पिकं नाही आताची झाली, तर इथून पुढं आम्ही फक्त जोड खत द्यायचं बुवा. शेणखत तर भरपूर देतो, पण शेणखताला जोड खत आम्ही गांडूळ खत देतो आणि गांडूळ खत देतो. किंवा आता आमच्या महिला जीवामृत पिकवतील. जीवामृत पिकून म्हणजे वेगळं खत म्हणून त्याला जोड खत जीवामृत देतील. आणि आता मी का स्वतः अजून नव्हतंच फवारायला काय. आता मी जे कडुलिंबाचं झाड आहे, जे झाडाचं पाल आहे, तो पाला 10, 20, 15 झाडाचा पाला एकत्र गोळा करायचा. तो पालाचं बारीक मिश्रण करायचं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, गावठी गाईचं शेण, गोमतीर आणि थोडी चिक माती आणि तेवढं मिळून एक ड्रम भरायची. आणि ती ड्रम संध्याकाळी सकाळची हालवून घ्यायची. आणि कोणी 7 दिवसामध्ये मारितं, कोणी 14 दिवसामध्ये ते औषध त्याला मग त्याची फवारणी करायची एक ठराविक वेळेनंतर. किंवा गावठी गाय आमच्या घरात आहेतच. गावठी गाईचं गोमतीर आम्ही गावठी गाईच्या गोमतीराचा फवारा देतात. म्हणजे तुम्ही तसं बघायला गेलं तर नैसर्गिकरित्या जे काही आपल्याकडे आहे त्याचं मिश्रण करून तुम्ही या शेतीला पुरवता. जे काही तुम्ही पिकं घेता त्याला पुरवता. म्हणजे रासायनिक प्रक्रियेच्या अत्यंत विरोधात आहात तुम्ही. रासायनिक आता तसं ते विरोधात रासायनिक पासूनच मी हे काम सुरू केलं. आता ते लागलं तर वर मुलाखत म्हणजे माझ्याप्रमाणे माझ्या शेतात रासायनिक आलं, केमिकल खतं आले, औषधं आले, हायब्रिड बियाणं आलं, तेव्हापासूनच माझ्या घरात आजार सुरू. मग मला इथून 10 किलोमीटर 20 किलोमीटर पायी दवाखान्यात पाठीची बाळं बांधून पायी जावं लागायचं. आणि माझा तर म्हणजे माझ्या स्वतःच्यावर मी अनुभव घेतला का माझं स्वतःच्या लहानपणचं माझ्या वडिलांचं आणि सासरा आणि माहेर हेच गाव. वडिलांच्या घरी आम्ही 7 बहिणी होतो आणि एवढी वडिलांची गरिबी होती का खूप काय त्या टायमाला गरिबी होती वडिलांची. 7 बहिणी आणि 1 भाऊ होतो. मग त्या टायमाला एक बहीण 9 महिन्याची असताना आई वारली. मग त्या वडिलांच्या घरी किती खडतर प्रवास असेल, किती कठीण असेल गरिबी. पण आमच्या वडिलांनी सरपण ओपून आम्हाला जगवलं, मोलमजुरी करून खूप कष्ट करून जगवलं. आणि ते पण आम्हाला शेती काम आम्ही शिकलो. कारण गरिबीमुळं वडिलांच्या घरी शाळा नाही शिकता आली. फक्त ज्या 2 बहिणी, एक आई वारली तेव्हा एक 9 महिन्याची होती आणि एक 1.5 वर्षाची होती. त्या 2 बहिणी शाळा शिकल्या तर त्या नोकरीवाले ठिकाणी त्या गेल्या. बाकी सगळे अडाणी. आणि मग सगळ्या शेती काम शिकल्या. मग शेतीमध्येच आमच्या वडिलांनी आम्हाला असं शिकवलं का त्यांना पण नव्हतं माहीत का माझ्या मुलीकडून एवढं मोठं काम होईल, मी कुठं तरी एवढं नाव होईल. पण ते समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं. कधी गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये, टाकीचे गाव सुसल्याशिवाय देवपणा येत नाही. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कामामध्ये चांगलंच काम करीत राहायचं. किती आपले प्रसंग आले, किती अडचणी आल्या तरी चांगलं काम करायचं. आणि त्यांचा एक शब्द आहे का तुमच्या आई मेले तसा मी मरोस तर तुमच्या घरी तुम्ही कसं राहायचं. एखाद ठिकाणी मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. आणि आम्ही 7 बहिणींनी वडिलाच्या नावाखाली माझ्या नावाला बाटा नेला होता. 7 बहिणी जिथे दिल्या तिथंच राहिल्या. पण माझ्या गरिबीमुळं, वडिलांच्या गरिबीमुळं माझं 12 वर्षच लग्न झालं ह्या गावामध्ये. 12 वर्ष लग्न झाले हो. मला एवढा इकडं आले, एवढा फक्त 1-2 महिने चांगले राहिले, एवढा खडतर प्रवास आला माझा. हो, सासरी तर लय खडतर प्रवास आला. मला 2 सासा होत्या, सासरा होता. आणि माझे मालक त्या टायमाला त्यांना माझं काही घेणं देणं नव्हतं. जसे आई वडील सांगत ना तसेच ते ऐकायचे. आणि खूप ते पण त्रास द्यायचे. सासू सासरे खूप त्रास द्यायचे. ताई ते जर सांगायला गेलं तर मला आता रडायला येते, माझ्या डोळ्यातून पाणी येते. मी 25 वर्षे गायच्या गोठ्यामध्ये काढले. गायच्या गोठ्यामध्ये मी 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यामध्ये दिला. संध्याकाळचं डिलिव्हरी झालं तर सकाळचं सगळं काम करावं लागलं मला. काय टायमाला इथं बाळातपणाचं पोट दुखायचं तर इथून घरी जाता जाता मी डिलिव्हरी व्हायची. अरे बापरे. एवढा खडतर प्रवास. आणि बिकट परिस्थितीत 12 दिवसाचे बाळ मी पाठीची बांधून इथं शेतामध्ये ह्या शेतात काम केले. तेव्हा इथं वस्ती नव्हती, गावात राहत होते.
12व्या दिवशीच गावात पाठीची बाळं बांधायचे, इथं आणायचे, सगळं शेतीचं काम करायचं. मग एवढा खडतर प्रवास होता, तरी कधी दवाखाना नाही, कधी डॉक्टर नाही, कधी मला जेवणसुद्धा पोटभर भेटत नव्हतं. तरी पण मी सगळं प्रवास काढला. मग तेव्हा आजार कुठं होते. आणि आता जशा घरात सुविधा आल्या, जसं घरात चांगलं होतं गेलं. माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली या मुलांनी, तेव्हा मला शेतात काहीतरी करता आलं. मग समाजात काहीतरी काम करता आलं. मग मी बचत गट तयार केले. बचत गटामधून मला एक लहानपणापासून कामाची आवड होती. मग मी हे झाडांची रोपं तयार करू लागले. अशी शेवगा, हातगा, कढीपत्ता, पेरू, लिंबू, पपई हे रोपं तयार करून बचत गटाच्या महिलांना 1-1, 2-2 रोपं देऊ लागले. त्याची हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. पण माझ्याकडं काय पैसा नसायचा, काय हा वाण गेला. मी 1-1 रोपच वाण म्हणून द्यायचे. तर मी 5 वर्षे रोपांवर काम केलं आणि आता बियाचे पाकिट देते हळदी कुकाचं वाण म्हणून. आणि त्याच टायमाला मी ऊसतोडी कामदार होते. मग ऊस तोडून आल्यावर हे रोपांचं काम करू लागले. मग त्याच टायमाला मला दवाखान्यात जावं लागायचं. मी जाता जाता एक दिवस रस्त्याने जाताना विचार आला माझ्या डोक्यात, घरात आजार नव्हते, हे येतात कुठून. मग मी विचार करीत गेले, विचार करीत आले. दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये मी सगळी फिरले, सगळ्या शेतीमध्ये फिरले, आजूबाजूची शेती पाहिली. आणि हे इथं आंब्याचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे ना, हां, हे आंब्याच्या झाडाखाली तिथं बांधव बसले ते आंब्याच्या झाडाखाली. आणि ह्याच आंब्याच्या झाडाखाली माझ्या असं लक्षात आलं का आपल्या आंब्याच्या झाडाखाली बसून मी विचार केला, आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बेणी पेरत होतो, आता कोणतं पेरतोय. आपल्या शेतीत आपण कोणते पिकं घेत होतो, आता कोणते घेतोय. आपल्या शेतीमध्ये पहिले खतं औषधं नव्हते, शेणखत सोडून. पण आता किती प्रकारचे खतं देतोय, किती प्रकारचे औषधं मारतोय. असा मी ह्या आंब्याच्या झाडाखाली बांधव बसून अभ्यास केला. आणि त्याच ठिकाणी माझ्या लक्षात आलं की या हायब्रिड बियाण्यामुळं, केमिकल खतांमुळं, औषधांमुळं घरात आजार सुरू झाले. मग आजार सुरू झाले, मग काय करायचं. मग मी संध्याकाळी माझ्या घरातलं बंद करायला आले. आपल्या शेतीमध्ये सगळं जुनं बी पेरायचं, जुनं पिकवायचं, हायब्रिड बियाणं आणायचं नाही, केमिकल खतं औषधं मारायचे नाही. मी माझ्या माशी म्हणले. पण मला माझ्या घरातून खूप मोठा विरोध झाला. मला नाही ते घरातली माणसं बोलू लागली. मग मला त्याचा खूप राग आला ताई, खूप राग आला. आणि मी थोडे दिवस गप्प बसले. म्हणले आजपासून मी घरात बघणार नाही, सगळं काय तुम्ही बघायचं. तुमचा असा उद्रेक झाला. हा. आणि मग मी तोच प्रकार केला का मी सगळं काय घरात काम बघायचं सोडून दिलं. काम करता आलं तर करायचं, नाही तर भाकर खायची आणि गपची बसायचं. म्हणजे तुमचं ते एक प्रकारचं बंड होतं. हो. म्हणजे असं म्हणतो की स्वातंत्र्य हे बंड केल्याशिवाय मिळत नाही. हा, मिळत नाही. कदाचित तीच तुमची सुरुवात होती. आणि मग मला खूप राग आला त्याचा. मग मी गप्प बसले. पण त्याच पिल्यांमध्ये माझा एक नातू आजारी झाला तर मी खरोखर त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. तो मी घरातच नीट केला असता. पण मी त्याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं त्याच्या आईवडिलांनी केळी गाव आहे, ठाणगाव आहे, इथं 2 दिवस न्याला, 5 दिवस अकोल्यात ॲडमिट केला, तिथून काढला, संगमनेरला पाठवला, तिथं 4 दिवस होता. मग 4थ्या दिवशी मी त्या बाळाला पाहायला गेले. खरंच मी नाही गेले त्याला बघायला, राग आला होता म्हणून. तर त्याची जगायची सुद्धा परिस्थिती नव्हती. मग तिथूनही 4थ्या दिवशी ते बाळ नाशिकला पाठवलं. पण नाशिकला पाठवलं, इतका खडतर प्रवास आला ना आमचा, लय फार जवळ रुपयासुद्धा राहिला नाही. आणि बाळ जागवायचं कसं. थोडंसं सोनं होतं अंगो, ते सोनं नाशिकमध्ये मोडलं, तिथून आंबुलन्स केली आणि ते बाळ मुंबईला केमच्या दवाखान्यामध्ये नेलं. मग तिथं नेल्यावर माझे नातेवाईक होते, त्यांनी मला केली मदत. बाळ तर जगवलं, पण 1.5 महिना दवाखान्यात होतं, त्यात 1.5 लाख रुपये लागले. त्याची परिस्थिती तशी झाली होती. आणि मग घरी आलो, पण लोकांचा 1 रुपया ठेवला नाही. आम्ही थोडं शेतगहाण ठेवलं, आवताचे बैल विकले, म्हशी विकल्या, आणि लोकांचे पैसे कर्ज फेडलं. आणि तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगल तसं ऐकायला लागलं. मग मी सगळं देशी पेरायला लागले, देशी पिकवायला लागले. मग एवढं बी सगळं माझ्याकडं नव्हतं. मग मी एक बी आणली, कोणाकोण तिचा वाढवा केला, कोणाकोण एवढे दाणे आणले त्याचा वाढवा केला, आणि जास्त उत्पन्नामध्ये घ्यायला लागले. आणि हेच घर होतं माझ्यावालं, बीज बँक नव्हती तोपर्यंत. मग मी माझ्या घरातले आजार कमी झाले तर मी तुमच्यासारख्यांना सांगायचे, नातेवाईकांना, बचत गटाला. तेव्हाही लोक मला बोलायचे, तेव्हाही वाईट वाईट बोलायचे. कोणी हसायचं, काहीतरी करते, काहीतरी सांगते, हे खरं आहे का, म्हणजे नाही ते बोलायचे. पण किती जरी मला बोलले तर मी माझं काम हे सांगतच राहिले आणि करीतच राहिले. एखाद्या टायमाला इकून तुम्ही जर लय हसायला लागल्या तर आपण हे इकडे फिरायचं. पण मी कधी फिरून बोलले नाही का, मी माझं काम चांगले,
तुम्ही का असं म्हणतात म्हणून बरोबर. ठेवतात ना नाव, ठेवा बाबांनो, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर राहिलं. मग अशा पद्धतीनं परत आम्ही जुन्याकडे वळलो आणि परत जुनं करायला लागलो. म्हणजे आता माझ्याकडे काही लोक मुंबईवरून, पुण्यावरून, काही महाराष्ट्राच्या बाहेरूनही येतात. मग मी शेतामध्ये दाखवता ते काय म्हणतात, मावशी आता याला फुल आलेले, मग आता ह्या फुलाला भुईमुगाची शेंग येईल का? मग मी म्हणते तिथं नाही बाबा शेंग येणार, शेंग खाली जमिनी मातीमध्ये येईल. मग ते म्हणतात शेंग मातीमध्ये येतील, फुल कसं काय वर येतं? मग आता ते वैशिष्ट्य आहे त्याचं, कारण बटाट्याला फुल वर येत असतं आणि बटाटा खाली जमिनीत येत असतो. मग ते जास्त त्याचं हे गुणधर्म आहेत. हे वावर आहे माझ्यावालं, इथं मी गेवड्याचा उपयोग केला, ते कडानी खत आहे. तिथं बघा वेगवेगळ्या प्रकारचे वेल आहेत, कंदमुळ आहेत, भाज्या आहेत. हे इथं थोडी जागा आहे, इथं मी वेगवेगळे झाडं लावलेली आहेत. त्या झाडांवरच खाली कंद लावून दिलेले आहेत, कारण जागा कमी असल्यामुळं. आणि याच्यामध्ये सुद्धा मी भेंडी, कोथिंबीर, गोराणी, आता हा बांध आहे, मग ह्या बांधव सुद्धा थोडं पिकेल. तर ह्या बांधव मी आबई लावेले, खुरासणी लावेले, चवळी लावेले, घेवडा लावेले आणि हे कडाने डांगर लावेले आहेत. ही आंबाडी आहे. म्हणजे सगळ्यामध्ये असे थोडे थोडे पिकं घेऊन याचा वाढवा करतो आम्ही, कारण कुठं जागा न पडता. आता हे सगळं काही येतं काढलं का सगळं काही दिसलं. आता 4 दिवस झालं पाऊस उघडलाय म्हणून हे जास्त तण. जिथे रस्ता सोडून बाकी जमीन दिसेल तिथे आपल्याला तिथे पेरता येतं, बिया कुठं पेरता मी येतात, आता या रोडच्या पीक घेता कडाने येतं. सुद्धा वेल लावले, ते अजून वाढलेले नाही. मग जिथं दिसेल तिथं आपण, आणि त्याच्यात एक बचत गटाच्या महिलांना मी देत असते का, मी एक सगळ्या वाहनांचे 10 बिया एक पाकिट भरते आणि मी जगाला फुकट देते ते पाकिट, आणि त्यांच्याकडून परत विकत बी घेते. का तर ते असं ह्या झाडांवरून, ह्या कुरड्यावरून, शेणखतावरून तिथं कुठलं रासायनिक खत नाही. मग त्यांच्याकडून ते पी परत घ्यायचं एकत आणि समाजापासून द्यायचं. अजून एक विचारायचं आहे. हे तुमचं शेत आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही तर स्वतः खुद्द येऊन इकडे काम करता. हो. तुमच्यासोबत तुमच्या घरातली सगळी मंडळी इकडे येतात? हो, सगळे काम करतात. तुम्हाला माणसं बाहेरून मागवावे लागतात? नाही, मग आता आमचं म्हणजे आता जास्त काम असले मग गावच्या गावामध्ये आज आमचं करायचं, उद्या तुमचं करायचं, आणि मजुरीचे माणसं घ्यावं लागतात. नाही, घ्यावंच लागतात, कारण मग ते तुम्हाला करतात मदत, तुम्ही त्यांना करतात मदत, शेतीमध्ये हे मदत. आणि मी तर 24 तास इथं असते. आता मी इथंच काम करत असते शेतामध्ये, इकडं असते. का गेल्या वर्षी माझा हा घेवडा तिकडं ही पण मावशी तुमचीच जमीन आहे खालची, वावर तुमचंच आहे? आणि त्याच्यामध्ये तो वाटाणा टाकले, ते पण आमचंच आहे, आपला हिरवा वाटाणा. हा, गावठी. आणि मग अशीच मी इथं कुठंतरी काम करत असते एवढ्या शेतीमध्ये. आता हा रोड आता झालाय, पहिला ह्या रोडने लोक यायचे. मग म्हणायचे रायबाई फोपेरे इडच राहतात का? मी म्हणायचे हो इडच राहतात. मग ते परत मला म्हणायचे चला मावशी आम्हाला दाखवा. मी त्यांच्या संग बोलत आतमध्ये यायचे, मी त्यांना दाखवायचे. पण ते म्हणायचे नाही अहो घ्या ना त्या मॅडमला बोलून, त्या मावशीला बोलून घ्या ना कुठं आता. मग मी त्यांना म्हणायचे बाबा ती मॅडम मला कुठंतरी शोधावं लागेल. मग मावशी खरंच तुम्ही आहे का? मावशी खरंच तुम्ही आहे का? मग मी त्यांना सांगते बाबा मला जरी आज नावाने मोठी आहे आणि पुरस्काराने मोठी आहे, पण मी एक मातीतला माणूस आहे, मी मातीतच राहणार. आणि ह्या काळ्या आईची सेवा, आज नावाने मोठे उद्या पैशाने मोठी झाली तर ह्या मातीतलं मी मातीतच राहणार, माझे पाय ह्या जमिनीवर राहणार. आणि ह्या काळ्या मातीची आणि गावठी बेणीची सेवा मी हाय तोपर्यंत समाजाला समजून सांगणार आणि समाजाला देत राहणार. कारण मला जरी पद्मश्री पुरस्कार भेटले, पण हे पुरस्कार मी म्हणते माझे नाही, हे पुरस्कार ह्या माझ्या काळ्या मातीचे, माझ्या आईचे आणि माझ्या शेतकरी बांधवांचे. वा, सुंदर. मावशी आता तुम्ही उल्लेख केलात जीवामृत खताचा आणि इतरही खताचा, तुम्ही स्वतः घरी बनवतात, तर तुमच्या खतांपैकी तुम्ही आम्हाला काही दाखवू शकाल का? हो, मी कंपोस्ट शेणखतापासून कसं बनवते हे दाखवू शकते. फक्त जीवामृत आणि गांडूळ खताच्या माझ्या 4 टाक्या होत्या, त्या काढल्या गेल्या. कारण ह्या जमिनीमध्ये गांडूळ खत मी सगळ्या शेतीत पसरले आणि त्या शेतीमध्ये रासायनिक खत नाही, तणनाशक नाही. ते गांडूळ खत 1 वर्ष 2 वर्ष टाकलं तर ते गांडूळ कधीच मरते नाही. मग ते जमिनीमध्ये गांडूळ राहतच असतात, पाऊस पडला का ते तयार होतात. मग गांडूळ खताची मला आता जमिनीमध्ये टाकायची गरज नाही. जीवामृत मी आता अजून इथून पुढं बनवणार, कारण इथून मागे आमच्याकडे काही मालच नव्हते. पण जे शेणखत आम्ही उन्हाळ्यामध्ये टाकतो, उन्हाळ्यामध्ये जमिनीमध्ये पांगून देतो, ते आजही तुम्हाला दाखवते का ह्या वर्षाचं शेणखत पुढच्या वर्षी टाकायचं आणि पुढच्या वर्षाचं त्याच्या पुढच्या वर्षी टाकायचं, कारण ते चांगलं बनतं त्याच्यामध्ये. मग ते आताही मी तुम्हाला दाखवू शकते. चला आपण बघूया मग ते.
ही जी भाजी आहे आणि हे पण आहे तर याला करड कांगुनी म्हणतात. तर ही ह्या टायमाला भरपूर राहते, पण उन्हाळ्यामध्ये आमच्याकडं पाणी नसल्यामुळं ही लवकर भेटत नाही. तर ही भाजी अशी तोडायची आणि अशी सगळी हे पानं बिनं सगळे तोडून घ्यायचे या भाजीचे. आणि कायुळीला सकाळची बिगर मिठाची भाजी करायची आणि सकाळी उठून दिवस निघायच्या टायमाला दारात बसून आणि ही भाजी भाकर खायची. का ह्या भाजीना पोटातली कायुळीसुद्धा अख्खी जळून जाते. फक्त मीठ टाकायचं नाही. फक्त मीठ टाकायचं नाही, आळणीच करायची. म्हणजे बिगर मिठा मिरचीची करायची, कारण आपल्याला औषधी औषधी गुणधर्म त्याचे टिकले पाहिजे. आणि दिवस निघताना ही भाजी दारात बसून खायची. तर उन्हाळ्याचं आम्हाला ही भाजी ह्या टायमाला भरपूर उन्हाळ्याचं खूप शोधावं लागते, कारण इथं पाणी नसल्यामुळं. मग हे जे औषधी गुणधर्म आहे हे आज आपण विसरलेलो आहे. मग हे आपल्याला तुम्हाला आम्हाला हे पुढच्या पिढीला हे सगळं काही माहिती करणं गरजेचं आहे जास्त. मंडळी, आज आपल्यासोबत राहीबाईंचे यजमान सोमा पोपेरे सुद्धा इथे हजर आहेत. नमस्कार सोमाजी. माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की अंदाजे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? अंदाज बारीक वाजताना आमचं लग्न झाले आणि त्याच्यात आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या. सगळे आजोबा करायचे, पणजोबा करायचे आणि आम्हाला माहीतही गोष्टी नव्हत्या. ते होऊन जायच्या, सगळ्या गोष्टी होऊन करून द्यायच्या आणि परत लग्नाला गेल्यावर मग तिथून पुढं जायचे तर माहीतही नाही आहे का बारीक आहे का मोठी, ते आम्हाला माहीत नसत्या गोष्टी. मग तिथून पुढं लग्न होऊन जायचं असं आहे. काका, अजून एक तुम्हाला विचारावंसं वाटतंय की तुम्ही राहीबाई मावशींचा सगळा जो काय प्रवास आहे तो पाहिला आहे, जवळून पाहिला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतो. उलटी जाती येते पार सगळे होते, साहेब लोक जाते पार दिल्लीला जाते, दिल्लीला म्हणून लोक म्हणत भ्या वाटत का काही, तिला काहीच नाही वाटलं. ती मजेशीर जाऊन आली. परत काही लोक मला बोटं द्यायची, म्हणून तू का नाही जात, तू आडवा भाई असं तसं जाय, लई कळ लावून द्यायची, घराच्या घरात पेट करून द्यायची. आम्हाला अजूनही तेच चालू आहे. काय सांगत त्या आता जे आहे ते बरं आहे. काय सांगत आता हां तिली मोठी झाली, इकडे जाती तिकडे जाती, तुला बरं नाही येत. अशा गोष्टी काही लोक बाई नाही काड्यावर येतात. आणि मी नाही म्हणलं तरी म्हणते नाही नाही तुला गावात गेला का लोक सांगत यात काही करतात. हां असं कुठं लोक बोलत आता ऐकायला लागतं, कोणतंही म्हणायला लागतं, पण आपण काही बोलतही नाही म्हणतही नाही बाई. हां काही लोक काय म्हणतात, हां ते आता काल परवा दिवशी गेली, मग तू का नाही जात, जवळ असून का नाही जात. पण मग ते आर्डर एखाद बारीत जवळ असलं मग नेती, पण लांब असलं मग कसं काय परवा लांब जाणं असं शक्य होतं नाही. ना. बरोबर. अशा गोष्टी आहेत. तर काही लोकांना बाई देखवत नाही, काहींना असं आहे त्याच्यात. आणि खरोखर यांचा जो मोठा प्रवास आहे त्या प्रवासात तुमची साथ असल्याशिवाय शक्यच नाही, कारण आता ज्या शिखरावर त्या आहेत तुमची साथ त्यांना आहेच, म्हणून ते तुमच्या सोबत आहे. मला ना आता म्हणजे अजून एक शेवटचं तुम्हाला विचारावं असं वाटतंय. म्हणजे तुम्ही फार छान आम्हाला सांगितलं सगळं. अशी कोणती गोष्ट आहे की जी आजपर्यंत तुम्ही त्यांना स्वतःहून सांगू नाही शकलात आणि तुम्हाला आता या क्षणी आमच्यासोबत बसताना काहीतरी सांगावं असं वाटतंय स्वतःहून, असं काही आहे का? स्वतः होऊन सांगा, पण आपण आता जसं आहे ना तसं आणखी पुढं जावा, पण मागे येऊ नये. तुमची साथ खूप छान, खूप छान. तू ये म्हणून मी ये असं आहे त्याच्यात. नक्कीच वा, वा, किती नक्कीच. छान. म्हणजे त्यांची जी प्रगती आहे त्यांचा तुम्हाला खूप अभिमान आहे. पुढे पण त्यांनी अशीच प्रगती करत राहो ही तुमची इच्छा आहे. बरोबर आहे. आणि परमेश्वर कृपा करो, तुमची प्रगती अशीच राहो, अजून उत्तम यश तुम्हाला मिळो. मावशी, सोमाजींनी आपलं आता मत मांडलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता माझं काय, आता कुठंही म्हणते गाडीला 2 चाकं असतातच आणि 2 चाकं एक कमी की एक जास्त होतच, पण बरोबर दोन्ही चाकं असले तर काम कोणतंही संसाराची होतं. गाड्याची 2 संसाराची, चाकं. हो 2 चाकं, आणि दोन्ही बरोबर असले तर कुणाचाही संसार चांगला सुरळीत पार पडतो. नक्कीच. सुरळीत पार पडतो. तसं आमचे आता हे परपंचाचे 2 चाकं आहेत. कमी जास्त झालं तर एकमेकाला सांभाळून एकमेकामध्ये सांभाळून घ्यायचं आणि हे काम समाजाचं कसं मोठं करायचं, हे समाजापासून कसं न्यायचं. बरोबर. आणि लोककल्याण कसं करायचं याकडे आपला कल असला गरजेचं आहे. खरंच खूप छान माहिती दिली. धन्यवाद तुम्ही हे सगळं सांगितल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. प्रिया, हे तू बघितलं का वेलींचं छत किती छान आहे? अरे हा, अरे मावशी, हे नक्की काय आहे? कुठली वेली आहे ही? हिला एक दरेची मर्यादा म्हणतात आणि ही दरेच्या कडालाच असते, पण ही खूप गुणधर्म आहे.
का हा एकच वेल आहे इथं, पण त्यानं अख्ख्या घराला पण गरका दिलाय आणि इथं पण एवढा मांडव झालाय. म्हणजे याची हे आणि याच्या काड्या जे आहेत हे घरभरणी असली म्हणजे ओम शांतीचं घरभरणीची पूजा असली त्या पूजाला याच्या काड्या वापरतात. सत्यनारायणाची पूजा असली त्या पूजाला हे काड्या वापरतात. आणि ही कुठेही भेटत नाही, ही फक्त दऱ्याच्या कडेला असते. पण हिचं एवढं मी प्रयत्न करून आणली का मला हिचं वैशिष्ट्य माहिती होतं. मी मुंबईला उंबऱ्याला गेले होते एक कार्यक्रमासाठी आणि तिथं मी बघितली तर त्या मावशीकडे मी मागितली, मावशी मी मला काय घ्यायचं पैसे तुम्हाला घ्या, मला एवढी काडी द्या म्हणलं याचे तोडून. ती म्हणे नाही ग बाई ही कोणाला द्यायची नसते. आणि मला तर ती पाहिजे होती. मावशी तर विकत देईना. मी काय केले, एक लहान बाळ पाहिलं, त्या लहान बाळाला 50 रुपये दिले. म्हणले बाळा मला ना फक्त याची एवढी काडी दे. त्या बाळाने ते 50 रुपये त्यांना दिले, त्यांनी खिशात घेतले, त्यांना चोरून ती काडी बरोबर खिशात घालून आणली आणि ती मला दिली. आणि ती काडी मी इथं लावले. पण मी कोणी मागितली तर मी सगळ्यांना देते. आणि आता बरेच लोकांच्या दारामध्ये हे झालेलं आहे मांडव. म्हणजे याला पावित्र महत्व आहे. हो, पावित्र महत्व आहे. खरंच छान गुणधर्म आहे. त्यांनी ते हट्टाने चोरून आणले. हा म्हणजे मी चोरली नाही, मी स्वतः नाही चोरली, पण मी दुसऱ्याला चोरायला सांगितली. आणि त्याशिवाय ती इथे दारात आली नसती. त्या बाळाला जर मी 50 रुपये देत नव्हते तर तो पण मला देत नव्हता. म्हणजे तुम्ही असं लालच दाखवले त्याला. हा चालेल. मग आता मी पैसे देऊन मागत होते, ती मावशी जर मला तरी देत नव्हती. शेवटी पैसे देऊन आपण आणली. मग पैसे देऊन आणलीच. पण हे किती महत्वाचं होतं की ह्यांना यांचं गुणधर्म माहिती होतं. आणि हा एक लाल माठ आहे. आता हा इथं काय हा एक जागी हा एक दाखवलं नाही तुम्हाला. हा लाल माठ आहे. याची पालीची पण अशी तोडून भाजी होती, म्हणजे याला असे शेंडे फुटतात बरं का. आणि मग ही भाजी पण 4-5 टाईम खायला भेटते ती. हा जे नळ जे आहे याच्यामध्ये सुद्धा शेवग्याच्या शेंगासारखी आमटी करून खातात. म्हणजे ते असं खूप दांडगं होतं. आणि त्याची सुद्धा शेवग्या हा त्या देठाची सुद्धा भाजी होती. आणि हे सगळ्या रानभाज्या या सगळ्या औषधी वनस्पती. बापरे, म्हणजे औषधी वनस्पती गुणधर्म असलेल्या सगळे तुम्हाला म्हणजे सगळ्या भाज्या त्यांना माहिती आहे. नाही सगळ्या भाज्या अजून रानात लई भाज्या तुम्हाला कितीतरी दाखवल्या असत्या तरी घरापाशी नाही. आणि आता खत तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही तुम्हाला खत दाखवते. हे खत म्हणजे असं ढाचं उकरायचं आणि इथं जागा कमी असल्यामुळं हे खत 1 वर्षाचं इकडं टाकून दिलं. आणि इथलं खत मग आता ते 1 वर्षाचं खत तिकडं आणि हे खत असं मातीवाणी बनलंय. हे खत असं जमिनीला वापरायचं म्हणजे हे कंपोस्ट खत म्हणतात याला. हा हे खत. मग हे आपण पूर्ण आपल्या शेतीच्या वावरामध्ये पिकांच्या बाजूबाजूने पिकांच्या उन्हाळ्याचं जर असलं ना तर डायरेक्ट अशी मातीमध्ये पांगून द्यायची. आणि आता जे टाकतात ना तर आता पिकांच्या बाजूला टाकतात. आणि हे असं हे ओलं शेण जर टाकलं हे शेण जर टाकलं तर त्यांनी लगेच मरून जाते. त्याला आग जास्त आहे, ते सुकावं लागेल. हा ते सुकावं तो कुजावं लागत. आता हे कुजलेलं हे खड्ड्यामध्ये होतं ते खड्ड्यातून वर काढून टाकलेलं आहे ह्या वर्षी शेतीला टाकायला. आणि हे आता त्या खड्ड्यामध्ये कुजल तेव्हा हे शेत काढायचं. आणि मग हे येईल वाक हे असं घरांवरून लावायचं म्हणजे कुठं तरी ते लावणं द्यायचं. आता इथं खत टाकेले उन्हाळ्याचं ते त्याच्यावरून डांगरं काकड्या वाळकं म्हणजे हे पूर्ण आम्ही याच्यावरूनच घेतो. माझी जे हे शेतामध्ये मी जे बी पिकवते जे काम करते त्याची सुरुवातीला मी एक छोट्याच्या झोपडीमध्ये सीड बँका बेण्याची तयार केली. ती आता सीड बँका म्हणजे पहिली सीड बँका तयार केली ती कशी होती आणि आताची सीड बँका मला बांधून दिली ही कशी आहे ही आज मी तुम्हाला दाखवते. चला आपण बघूया मध्ये दाखवते. हे
माझं म्हणजे पूर्वीचं जुनं घर. इथं स्वयंपाक पडी होती हे घर आणि एवढीच जागा असून इथं मी सीड बँका तयार केली. आम्हाला आता मावशी त्यांच्या सीड बँकमध्ये घेऊन आल्या, त्यांच्या जुन्या सीड बँकमध्ये. मावशी, ही तुमची जुनी सीड बँक खरंच खूप छान आहे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का? ह्या सीड बँकेपासून ही जुनी जी सीड बँक आहे हिच्यापासूनच मी काम मोठं केलेलं आहे. कारण माझं पहिलं खूप खडतर होतं, छोटंसं घर होतं आणि एवढी छोटीची पडी होती, तर हिच्यामध्ये आमचे शेळ्या बकरं जनावरं सुद्धा राहत होते. पण जसं हे काम सुरू झालं मग मी एवढी सीड बँकेला ही जागा दिली. पण पहिलं गवत होतं याच्यावर, डोक्याला लागायचं. नंतर पत्रे टाकले, पण पत्रे टाकले तर मग ही जागा खूप छोटी, काम चालं मोठं होत. मग एंटन पुरस्कार ठेवायचे, मडके गाडगे पार तिथपर्यंत राहायचं. आणि असे 4 पाहुणे आले तर इथं खूप जागा कमी राहायची. मग कॉलेजचे मुलं आले, लाईट पण नसायचं, सगळं अंधार होऊन जायचं. मग मला ह्या कामाचा खूप कमीपणा येऊ लागला. आणि असं शेड बांधायला तर त्याला पण माझ्याकडं पैसे नसायचं. मग पुण्यामध्ये एक पुरस्कार भेटला चंद्रकांत दादांच्या हातची आणि तिथं लय मन व्यक्त करते या पुरस्कारावर. 1 भेटला 2 भेटला. मी म्हणले मला किती भेटे सांगता नाही येणार, पण यांना ठेवायला जागाच नाही. म्हणलं मी काय करू म्हणले हे पुरस्कारच घेऊन. मग माझ्यावाले म्हणले मी आज 22 वर्ष झाले एका झोपडीमध्ये काम करते आणि माझं काम मोठं आणि बाकीचं भूषण सगळं खोटं. म्हणलं कारण 4 पाहुणे आले, त्यांना बसायला जागा नाही, मला लाज वाटते. कॉलेजचे मुलं आले तर बी दाखवता येत नाही, अंधार होऊन जातं सगळं. सरनिमी मुलं बाहेर थांबवतात, निमी आतमध्ये लावतात, तरी पण जागा होत नाही. मग हे काम म्हणलं समाजासाठी तयार केलं आहे, मी सुरू केलं आहे. पण माझ्याकडं पैसे असतात, शेड बांधायला माझ्याकडं पैसे नाही. मग हे काम करावं का सोडून द्यावं म्हणले. आणि हे मस्त अधिकारी येतात जातात, हे म्हणतं करू मदत, ते म्हणतं करू मदत, पण आजपर्यंत कोणी मला रुपयाची मदत नाही केली. म्हणलं मग त्याच ठिकाणी चंद्रकांत दादा म्हणतात का ताई, मी एक बहिणीचं नातं लावलं तुम्हाला आणि मी एक सीड बँक आणि एक घर बांधून देतो. म्हणले माझ्यासाठी नका देऊ, पण माझ्या आलेल्या विद्यार्थ्यांसाठी, आलेल्या पाहुण्यांसाठी दिलं बांधून, तर तुमचे मी जन्मभर उपकार नाही विसरणार. आणि त्यांनी मला 1 महिन्यामध्ये तेवढं घर बांधून दिलं. उद्घाटनाला इथे हेलिकॉप्टर उतरवलं, उद्घाटन केलं. तर मला आजही मी म्हणते सगळं माझे कामं तिथं आले गेले लोक राहतात, मला बी ठेवता येतात, मुलं येऊन बघतात, प्रदक्षिण मानता येतं. तर त्यांचं मी एक भाव म्हणूनच त्यांना नातं लावलं. खूप खूप त्यांचा आभार मानते. आणि आता रक्षाबंधनला मी बियाच्याच लाख्या करून त्यांना पाठवते. आणि प्रत्येक रक्षाबंधनला बियाच्याच लाख्या करून पाठवते. त्यांची माझी रक्षाबंधनची बोळवण घेऊन सुद्धा ते त्यांचे माणसं माझ्या घरी पाठवतात. मग मी म्हणते एवढं मोठं एक दुबळी बहीण म्हणून मी एक बहिणीचंच नातं लावले. त्यांचं खूप मोठं उपकार आहेत माझ्यावर. आणि मग ही सीड बँक आता ही सीड बँक करता करता एवढी मोठी झाली. पण मग सीड बँक आता ती बँका मोठी झाली. मग ती बँका तेव्हापासून मला ह्या बँकेमधूनच पुरस्कार सुरू झाले. म्हणजे माझं हे जुनं आहे, याला मी कधीच विसरणार नाही. इथून मोठं झालं. पण मग या बँकेपासून पुरस्कार घेता पहिला नारी शक्ती घेतला, नंतर पद्मश्री आला. आणि मग तो पद्मश्री पुरस्कार घेताना मला पहिला फोन साठे साहेबांचा आला. तेव्हा मी आज ती वटीवर बसले होते, 4 वाजेचा टाईम होता आणि मी बी काढीत होते तांबाट्याचं. म्हणे मावशी काय करतात? म्हणले हाय घरी तांबाट्याचं बी काढते. म्हणे तुमची लय आज आनंदाची बातमी. म्हणले काय व सर आनंदाची बातमी? म्हणे तुम्हाला पद्मश्री पुरस्कार डिक्लेअर झाला. म्हणले मग त्याच्यात काय एवढं, बोलवतील तेव्हा जाऊ आपण आणायला. म्हणे मावशी एखाद्या बाईला किती आनंद झाला असता. अहो मग आपल्या बियापासूनच तो पुरस्कार आहे ना. म्हणले मग बी हाय बी काढते. म्हणले बोलवलं तेव्हा जावा आणाय. मग दुसरा पुरस्कार मला नगरवरून आले पत्रकारांचा. राय मावशी तुम्ही काय करताय? म्हणले तांबाटाचं बी काढते. अहो तुमची लय मोठी आनंदाची बातमी, लय असं तसं. म्हणले काय झालं? तर म्हणे पुरस्कार. म्हणले मग आज भेटला पुरस्कार, जेव्हा बोलवतील तेव्हा जावा आणाय. तो कुठं माझा एकटीचा आहे? म्हणले तो तुमच्या सगळ्या समाजाचं आहे. म्हणलं माझा एकटीचा पुरस्कार नाही आहे म्हणलं तो. म्हणे मावशी काय बोलतात तुम्ही, आम्हाला एवढा आनंद झाला आणि तुम्ही म्हणता का सगळ्यांचा? हा तुमच्या कष्टाचा आहे. म्हणले कष्टाचा नसून हा मातीचा म्हणा, कारण ह्या काळ्या मातीचं आहे म्हणले. मग तिथून मला 3रा पुरस्कार आला. कोणसा?
चंद्रकांत दादांचा. मग नाही, पत्रकारांनी मला विचारलं तुमच्या गावात काय फटाकड्या वाजल्या का, तुमच्यापासून कोणी फोन केलं का. म्हणले बाळा आमचं खेडं गाव आहे, अजून गावात कुणाला माहीतच नाही. म्हणलं मग फटाकड्या वाजवायला लागतील का. म्या म्हणलं वाजवायलाच पाहिजे का. मग म्हणे हा वाजवल्या तर खूप चांगलंच आहे वाजवा. आणि आम्ही संध्याकाळी आलो म्हणे, आनंदाची बातमी. आणि मग माझ्या नातांना वाटलं का आजीचं एवढं हे झालं, मग आपण फटाकड्या वाजवा. आता आमच्या गावामध्ये पोरांनी मला म्हणतो चालाय आपण फटाकड्या घेऊन जाऊ. आता पोर म्हणले, मी गेलेच, बाकी माणसं नव्हती घरी. पण आमच्या गावामध्ये सांगितले तर त्याचं नाही हे झालं. आमच्या गावात फटाकड्याच नाही भेटल्या. मग मी गावात जाता जाता चंद्रकांत दादांचा फोन आला. मी गाडी उभी करून बोलले. म्हणले का हो दादा काय. ताई म्हणे तुमची आज पद्मश्री पुरस्कार तुम्हाला डिक्लेअर झाला, तुमची खूप आनंदाची बातमी, तुमचा खूप आनंद आम्हाला झाला आहे. म्हणले दादा तो माझा एकटीचा नाही आहे म्हणले, तो तुमचा पण वाटा आहे म्हणले, आणि तुमचा सगळ्या समाजाचं आहे. नाही नाही ताई म्हणे तुमच्या कष्टाचं फळ आहे ते, आमचं काय नाही त्याच्यामध्ये म्हणे, आमचं नाही इथे प्रयत्न होते पण तुमचं कष्टाचं फळ आहे. म्हणले मी स्वतःला नाही म्हणणार माझ्या कष्टाचं, ते माझ्या मातीचं फळ आहे म्हणलं, मातीचं. आणि मग मी आजही समाजाला सांगते. आता एवढे लोक येतात हे पुरस्कार पाहतात हे करतात, मग हे पुरस्कार मी आजही सांगते का हा पुरस्कार आज मी नावाने मोठी आहे. मला नारी शक्ती भेटला, पद्मश्री भेटला, महाराष्ट्रात भेटले, महाराष्ट्राच्या बाहेर भेटले, पण ते पुरस्कार आजही मी म्हणते माझे नाहीत, या काळ्या मातीचे, हे आईचे आणि माझ्या शेतकरी बांधवांचे आणि तुमचे आमच्या सगळ्या समाजाचे. माझे एकटीचे पुरस्कार आज जरी मी नावाने मोठी आहे, उद्या पैशाने मोठी झाली तरी माझ्या मातीला मी कधीच विसरणार नाही. आणि हे पुरस्कार सगळे मी तिला समेत अर्पण करते. तिथे का दिल्लीला कसं विमानाने गेला, ट्रेनने कसं. नाही विमानानेच गेलं दिल्लीला, 4-5 नाही विमानाने. कसं वाटलं. मला पहिल्यांदा थोडी भीती वाटली होती बा काय होतं काय नाही, परत नाही. आता दिल्लीला 2-4 टाइम गेले, भोपाळला गेले, डेलाडू, राजस्थान, विमानात भीती. आता गुजरातला विमानानेच गेलो, विमानाने अहमदाबाद. मला नाही काय वाटत विमानात, आता नाही. पहिल्या सुट वाटत होतं कसं उडल कसं जाईल, मला मळमळ होती का मला वाटी होती. कारण पहिलं मला गाडी सुद्धा बसायचं माहित नव्हतं, मला एसटीत बसलं तरी मळमळ होत होती त्या टायमाला, कारण सवय नव्हती ना. बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळतं. तसं आता मला वाटलं तुमचं कार्य तेवढं महान आहे की तुम्हाला अनुषंगाने ते विमान प्रवास आलात. फक्त मी हेलिकॉप्टर मध्ये नाही बसत, ते जरा जास्त थोडं भीतीदायक आहे. पण हे बघा हेलिकॉप्टर यांच्याकडे उतरलं, हे त्यांनी एकदम लाईव्ह. चंद्रकांत दादा आले तेव्हा हेलिकॉप्टरने आले. हा नाही मग इथं समोरच्या माथेवर जागा केली. मग त्यांना मी बोलले, मी ते उद्घाटनाला येणार होते. मी म्हणले दादा तुम्हाला यायचं असलं ना उद्घाटनाला तर हे आमच्या गावचे लहान पोरं किंवा बाया माणसं वरून जाताना बघतात म्हणलं, मग तुम्हाला यायचं असेल तर इथंच हेलिकॉप्टर उतरा तरच या, नाही तर येऊ नका उद्घाटनही करू नका. मग ते पालकमंत्री राम शिंदे आणि ते आले होते ना. आता त्यांना कुटुंबासहित यायचंय पण केव्हा वेळ भेटतोय काय माहिती. फोन करतात ताई मला कुटुंबासहित यायचंय, ताई मला कुटुंबासहित यायचंय. म्हणलं कसे या पण या. आणि मशेडकरांनी सांगितलं तेव्हा पुण्यामध्ये म्हणजे माझं भाषण खाली उतरले, ते आले, ते म्हणतात माझ्या संग फोटो काढायला किंवा बोलायला फोटो काढायला नंबर लागत आहे. मला रायमावशी संग फोटो काढायचे, त्यांनी मला पाठण तापाटली आणि त्यांनीच मला सीड मदर बीज माता नाव दिलं. त्यांचंच आहे. हा त्यांचंच आहे, सीड मदर बीज माता नाव त्यांनी दिलं. खरंच मावशी ही बँक खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे जे पुरस्कार मिळाले हे तुमचं जेवढी कीर्ती आहे ती खरंच या मातीची आहे आणि ही पहिली बँक तुमची आहे. त्यामुळे तुम्हाला या बँकेबद्दल जे प्रेम आहे ते खरंच खूप उत्तुंग आणि खरंच खूप छान आहे. हे जाणून आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्की ही माहिती जाणून, मावशींबद्दल ही माहिती जाणून नक्कीच आनंद होईल, याबद्दल आमची नक्की खात्री आहे. आणि ही जे जमीन आहे ही शेणा मातीची आहे. हिचो जरी माणूस असं उघडं झोपलं तरी हिचो आजार होणार नाही, कारण ही पण शेणा मातीची भीती का याच्यावरून माणसाला आदर्श भेटतो. आणि आता जे आपण घरं बांधले, ज्या फरशा आहेत त्या फरशांनी सगळ्या लोकांचे हे गुडघे गेलेत, गुडघे दुखतात, साथ देती नाही.
कारण आपल्याला जे जमिनीचं आहे ते काही भेटतच नाही. आणि एक गावठी गाय आहे, ही गावठी गाय एक वनस्पती आहे, हिचं शेण खूप पवित्र आहे. आणि त्या शेणानं सारवलेलं आता आमच्या इकडे अजून पारंपरिक चालू आहे. सणवार आला का चुलबानं सारवायची, भुईसारा सारवायचा, दारामध्ये शेणसाडा घालायचा. हे आता शहरामध्ये काही राहिलंच नाही. पण आता हे आजार वाढून आता परत लोक शेणा मातीच्या घरं बांधू लागले राहायला पुरते. कारण शेणा मातीचे जोपर्यंत शेणा मातीचे घर तोपर्यंत कुठलेच आजार नव्हते. आणि जे सुविधा होत चालल्या ते माणसं कमजोर होत चालल्यात, माणसाला आजार वाढू लागले, माणसाचं आयुष्य कमी होऊ लागलं, माणसाची ताकद कमी झाली. तर हे सगळं केमिकलचं खाण्याचं प्रकार. वा, तुमची माहिती ऐकून म्हणजे आम्हाला फारच आनंद झालेला आहे. कारण आणि ह्या बऱ्याच खरंच गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. आणि ही प्रेरणादायी माहिती आहे. लोकांना याच्यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल. हो ना. आणि ते सुद्धा ह्या कार्यात त्यांचा सहभाग करतील. आणि ते सुद्धा बियाणांच्या बाबतीत त्यांना ज्ञान मिळेल. आणि खूप लोक जुन्याकडे वळले. आता मी कधी शाळेची पायरी नाही गेल, पण आता रोज एका मोठ्या कॉलेजवर बोलवतात मला. मावशी, जशी ही तुमची जुनी सीड बँक आहे, तुम्ही म्हणाला तुमची एक नवीन सुद्धा सीड बँक आहे, ती आम्हाला दाखवाल का? हो चालेल. मग आपण तिकडे जायचं? म्हणजे ती समाजासाठीच आहे, ही समाजासाठी ती समाजासाठी. मग चला आपण ती बघूया. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ती बघायला नक्कीच आवडेल. हो चला. आता या गौऱ्या म्हणजे हे आमचा स्वयंपाक अजून चुलीवरच आहे. हा, अरे वा. आणि म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे स्वाद उत्तम. हा, चुलीवरचा स्वयंपाक आहे. आणि या गौऱ्या सरपण हे सगळं आमच्या घरी, सगळं घरच्या शेणाचं पूर्ण घरी. मन थंडी वाजली तर याच्या गौऱ्या पेटून शेगडी करायची, शेकायची, जनावरांना पण शेकोटी करायची. हा, आणि याच्यावरच आमचा स्वयंपाक आहे. आता जास्त सरपण नाही, पण ही अशी मोडून 2 तुकडे चुलीला लावली का एकदम पेटते. हा, आणि हे आमच्या घरोघर आहेच, उन्हाळ्याचं से बनवून ठेवतात. चला मावशींची आपण आता नवीन सीड बँक बघूया. मावशी ऐका ना, हे जे आता दिसतंय आपल्याला, हे तुम्ही सांगू शकाल काय? हो, आता हे म्हणजे मातीचेच मडके आहेत. हे वरचे आहेत थोडे भाजलेले, पण हे मातीचेच मडके आहेत. तर याच्यामध्ये प्रत्येक माझ्या का 18-19 कडधान्याचं वाण आहेत. आणि त्याला औषध किंवा इंजेक्शन किंवा पावडर लावल्याशिवाय ते टिकते नाही. माझ्याकडं काहीच नाही. मग प्रत्येक याच्यामध्ये वेगळं वाण भरायचं, इडं पॅक करायचं, याच्यात वेगळं भरायचं, इडं पॅक करायचं. आता बी संपल्याला का याच्यामध्ये वेगळं भरायचं, याच्यामध्ये हा काळा वाले याच्यामध्ये. मग हे प्रत्येक वाहनाच्या जाती याच्यामध्ये भरायच्या. फक्त हे दाखवायसाठी ठेवले आणि सगळं पॅक करून घ्यायचं. आता हे म्हणजे पूर्वी असे खूप मोठाले होते, असे या वाढले 10 पोत्याचे 20 पोत्याचं. मग त्याचं बियाणं काढायचं कसं, तर त्याला इडं छिद्र आहे, इथं असं एवढं छिद्र आहे, त्याला फडकं बसून लिपून गेले. ते काढायचं आणि पाहिजे तेवढं दाणं काढून घ्यायचं, परत ते बसून घ्यायचं, शेणा मातीनं लिपून घ्यायचं. मग हे प्रत्येक याच्यामध्ये एक वाण. आणि हे 3 वर्षाचं बियाणं, हे मुद्दाम दाखवायसाठी ठेवलेलं आहे. हा, याला लेप केलेला नाही, पण राखेत असल्यामुळे 3 वर्षाचं बियाणे अजून जशी तसंच आहे. आणि यारी एकच आठवडा राहिलं, 4 दिवस राहिले, याला लगेच भुंगा लागून जातो. आणि हे खाण्यासाठी 10 वर्ष राहतं, पेरणीसाठी 3 वर्ष राखेतलं बी चालतं. हे राखेतलं पेरणीसाठी 3 वर्षे आणि खाण्यासाठी 10 वर्षे. म्हणजे हे बियाणं पेरणीसाठी 3 वर्षापेक्षा अधिक टिकू नाही शकत. 3 वर्षात कधी आपण याला पेरू 3 शकतो. वर्ष म्हणजे मी 3 वर्ष लावलेलं आहे, पुढं लावलेलंच नाही. पण 3 वर्ष मी शेतामध्ये पेरलेले, त्याची उगवण 3 वर्षाची पाहिले.
मग पुढं उगवते का नाही हे नाहीच मी सांगत, पण खाण्यासाठी 10 ते 15 वर्ष अशी ना असंच राहणार. हे जे सगळं तुम्ही दिसतंय हे तुम्ही हे सील बंद केलेलं हा. आहे, हे फक्त दाखवण्याकरता हे असं फक्त ठेवलेलं आहे? दाखवण्याकरता, हे इथे एक दाखवण्याकरता, हे छोटे छोटे ठेवले दाखवण्याकरता. हे बा असे छोटे छोटे, हे बा हे असेच, म्हणजे प्रत्येकाक वाहिलं बी, प्रत्येकात वाहिले वाहन. हे बा हे पण वाहिले. तर ही जी राख तुम्ही म्हणताय ही राख नक्की कसली राख आहे? ही चुलीतली, आमचा स्वयंपाक अजून चुली होय, चुलीतली राख आणि चुलीमध्ये स्वयंपाक करायचा. ती राख राहती, ती चाळणीनं चाळून घ्यायची आणि मग ती बियामध्ये मिक्स करायची. म्हणजे तीच घरातली जी आपली राख आहे ती विशेष अशी प्रक्रिया करून कुठली दुसरी नाही राख नाही, नाही? काहीच नाही त्याच्यामध्ये, कुठली पावडर नाही, कुठलं औषध नाही. आणि डाळी दुळी असतात ना त्याच्यात लिंबाचा पाला किंवा सीताफळाचा पाला टाकतो. आणि हे जे वर दिसतंय मला पूर्ण हे जे सुकवलेलं आता आहे, हे सुकवलेलं हे सगळं बेन आहे. आता आपण हा दोडका आहे, कोणी शिराळ म्हणतं, कोणी दोडका म्हणतं. हा दुधी गोपाळा, हा असा टांगून ठेवला, हा 4 वर्षांनी फोडून याचं बी काढून लावलं तरी त्याची उगवून राहते. आता हा गरवा दोडका, जो लांब आहे तो गरवा दोडका, आणि जो आखूड आहे तो हळवा, म्हणजे 2 प्रकार असतात. ही भेंडी दिसते. हा ही भेंडी, आता ही पण लाल भेंडी आहे, म्हणजे काटाळी भेंडी. हे शेणखत असल्यामुळे हे गिलके मोठाले होतात. हा आंबट चोखा, मकाचे कणसं मोठाले नेले लोकांनी, आता छोटं राहिले. हे सूर्यफूल ते मोडून नेले. ही वेलाची आब आहे, ही गुडगी आब आहे. आणि हे वांग पारंपरिक असं वांग्याचं बी ठेवायचं. हे असं पिकेल वांग वाळून ठेवायचं, आपल्याला पाहिजे तवा हे बी काढून पेरायचं, म्हणजे पारंपरिक ही वांगीची पद्धत. हे घेवड्याचे वाण. आता हे आळिंब आहेत, हे रक्तवाढीला चांगलं राहतं. डिलेवरी बाय झालं तर हिचे यायचं हा लाडू करून देतात, कुपोषित बाळांना लाडू करून देतात आणि खीर करून देतात. आता हे जवळचं आहे, हे मणक्यावर खूप काम करतं. कयाची चटणी पण बनती, उपासाला लाडू पण बनतात, तेल पण गळतं. आणि मणक्याला खूप असे थोडे भाजून मणक्यावर सुद्धा ते तसे खाऊ शकतात. आता हा एक घेवडं आहे, आता ही वाळलेली एवढी शेंग आहे, याची शेळीच्या काना एवढी शेंग असती, एवढी शेंग. आणि ही शेंग सगट अशी एकीकून सोलायची, मधी मसाला भरायचा, नुसती वाफे उलटी पालटी करायची, तिची भाजी एकदम चांगली लागते. आता ही ज्वारी आहे, तर हिला दूध मोगरा म्हणतात, काही ठिकाणी उतवळी ज्वारी म्हणतात. तो पण तिथून गोंडा तर इथपर्यंत आहे. याचे अशा पांगून राहतं ना याच्या पाकळ्या, मग हे पक्ष्याला खाता येत नाही. आणि आता नागपंचमी येईल 4-5 दिवसांनी, नागपंचमीच्या सणाला याच्याच नागाला पूजा आणतात आमच्या पारंपरिक पूजेच्या दृष्टीने सुद्धा मान आहे. 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह राहतो ना, कालेच्या कीर्तनाला, काल्याला म्हणजे कृष्ण काल्याला याच्याच लहान येतात काल्याला. आणि ही एक ज्वारी, ही वरई, ही नाचणी, ही वरई, ही एक ज्वारी म्हणजे ही बाजरीमधली ज्वारी, आणि ही एक हायब्रिड मोठी ज्वारी, आणि ही मका. मावशी हे राहिलं, हे नक्की काय आहे? ती डिंगरी. डिंगरी म्हणजे इशी ना कच्ची तोंडी लावतात जेवणासंग, आणि भाजी पण होती तिची. आणि ही गरवी मटकी, म्हणजे मटकी जी हुसळ आपण करतो ना, तर ती एक बारीक हळवी मटकी बारीक आहे, आणि ही गरवी मटकी मोठाली येते. हिचा दाणा हिरवा असतो, आपण असा हिरवा दाणा असतो त्याचा, ती मटकी बनवतात. हा लसूण दिसतोय, हा लसूण, गावठी लसूण, पूर्ण गावठी लाल लसूण हा. आणि ह्या भाताच्या 16 जाती, ते चिमणीने सगळे दाणे खाऊन घेतलेत. मग हे ज्वारीचे पण वेगवेगळे प्रकार हा लागते. आता हा एक जंगलामध्ये सगळ्या रानात असतो, हे गवत म्हणून लोक म्हणतात. पण याचं वैशिष्ट्य असं आहे का किडनी स्टोन हा चांगला करतो. याचं बी उकळून देतात, याच्या मुळ्या ठेचून पेरतात, आणि याची भाजी पण आरोग्याला, पोट साफ व्हायला खूप चांगली असते. आणि हा एक हिरडा बेरडा म्हणतात. ह्या बाळ हिरडा हा 52 आजारावर चालतो, पण हा मोठा आहे आणि तो असा बारीक असतो, त्याला बाळ हिरडा म्हणतात. तर तो सर्दी, खोकला, मुतखडा, पोटातले विकार ह्या आजार हा काम करतो. आणि हे घ्या सगळ्या घेवडीच्या जाती एक एक प्रकारच्या. आणि आता हे बेनं, मग याच्यात नावं नाही मला वाचता येणार, पण ही चवळी आहे, हा भोपळ आहे, हा एक घेवडे, हा राजगिरे बी काही लोकांनी ओतून नेले त्याच्यातलं. ही आबई बाबई म्हणतात, ही धने, याच्यामध्ये भेंडी, ही एक हा सफेद वाल आहे, याच्यामध्ये तूर आहे, सफेद तूर, हा बक्षी गहू, हा तांदूळसा, हे जवस,
याच्यामध्ये वालवड आहे, याच्यात तिला ओतून नेलं. म्हणजे असे ही मिरची, म्हणजे हे वेगवेगळे आता तुम्हाला नाव येतील वाचता. हे एवढे वेगवेगळ्या प्रकारचं बेनं, हे एवढे बेनं, एवढे वाण माझ्याकडे आहेत. एवढे जेवढे घरात आहेत तेवढे दाखवायला ठेवले. तुम्ही आता मगाशी काय म्हणालात की किती पुरस्कार भेटलेत मला माहिती नाही, पण परंतु बियाणं मला माहिती, बियाणं तुम्हाला माहिती. हा, बियाणं मला बियाणाचं तुम्ही सांगितलं की मला लिहिता वाचता येत नाही, पण तुम्हाला हे मात्र कळतं की किती आपल्याकडे बियाणं आहे. बियाणं आहे हे कळतं कोण कुठलं बियाणं, प्रत्येकाचं आयुष्य किती, त्याची लागवड कशी करायची, हे सगळं ज्ञान त्यांच्या. म्हणजे त्यांना फक्त कार्याबद्दल किती आपुलकी आहे की पुरस्कार मिळाले, हा ठीक आहे, याच्यातनं त्याचं दर्शन घडतं. पण तुम्हाला बियाणांबद्दल सगळं माहिती. हा, सगळं माहिती. मावशी, आता आपण शेवटाकडे येतोय. जाता जाता तुमचं एखादं आवडीचं 4 ओळींचं गाणं आम्हाला गाऊन दाखवाल? हो, चालेल. छोटंसं दाखवील. पण चल सुंदरा गा पण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, झाडावरी पिकलं करवंद, करवंदाची चवलय बारी, झाडावरी पिकलं करवंद, करवंदाची चवलय बारी, करवंदाची चवलय बारी, आंबळाची चव न्यारी, करवंदाची चवलय बारी, आंबळाची चव न्यारी, आंबळाची चव न्यारी, तोरणाची टोपली बरी, आंबळाची चव न्यारी, तोरणाची टोपली बरी, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, झाडावरी पिकला आंबा, आंब्याची चवलय बारी, झाडावरी पिकला आंबा, आंब्याची चवलय बारी, आंब्याची चवलय बारी, जांभळाची चव न्यारी, आंब्याची चवलय बारी, जांभळाची चव न्यारी, जांभळाची चव न्यारी, आंबरकांदाची टोपली बरी, जांभळाची चव न्यारी, आंबरकांदाची टोपली बरी, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, झाडावरी पिकलं जांभूळ, जांभळाची चवलय न्यारी, झाडावरी पिकलं जांभूळ, जांभळाची चवलय न्यारी, जांभळाची चवलय न्यारी, चिचुरडाची टोपली बरी, जांभळाची चवलय न्यारी, चिचुरडाची टोपली बरी, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, आम्ही आदिवासी राणी लक्ष्मी, आम्ही खातो रान मेवा, आदिवासी रान लक्ष्मी, आम्ही खातो रान मेवा, आम्ही खातो रान मेवा, तोच आमचा आयुर्वेदी दवा, आम्ही खातो रान मेवा, तोच आमचा आयुर्वेदी दवा, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा, चल ग सुंदरा पण जाऊ डोंगरा. धन्यवाद. अप्रतिम, सुंदर, अप्रतिम, खूप छान. मावशी, शेतकरी बांधवांना आणि विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडून काही मोलाचा सल्ला असेल तर या माध्यमाद्वारे तुम्ही कळवू शकता. मी शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना हाच मोलाचा सल्ला देते का शेतकऱ्यांनी चांगलं अन्न पिकवलं पाहिजे, गावठी अन्न पिकवलं पाहिजे, आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना खाणं चांगलं गेलं पाहिजे का ते विद्यार्थी एक विद्यार्थी आपल्या शिवाजी महाराजांसारखा एक विद्यार्थी घडला पाहिजे,
डॉक्टर आंबेडकर बाबांसारखा विद्यार्थी घडला पाहिजे. आणि जे आपल्या मुली आहेत, मी म्हणते जिजामातासारखी एखादी मुली घडली पाहिजे, सावित्रीबाई फुलेसारखी मुली घडली पाहिजे. असं क्रांतिकार आपल्या हे जी पुढची पिढी आहे हे एक क्रांतिकार घडला पाहिजे. तर यांच्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा चांगलं अन्न पिकवणं गरजेचे, विषमुक्त त्यांना खाया घालणं गरजेचे. प्रत्येक शेतकऱ्यांना माझी एक कळकळी का देशी गाय पाळली पाहिजे, देशी दूध आपल्या बाळाला दिलं पाहिजे. देशी गाय एक लक्ष्मी आहे दारातली, आणि ती लक्ष्मी सणावारला शेणाचा सडा घालितो, तिचं गोमतीर शिपडितो, तर तिच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे, तिच्या गोमतीरामध्ये सरस्वती आहे. म्हणून ते देशी गाय सगळ्या जंगलात फिरती आणि जंगलाची वनस्पती खाऊन येते, आणि ते एक कब्बर दूध एक बाळाला आपल्या औषधी वनस्पती भेटतं. आणि आता जे जंगल जे आहे हा खूप कमी होत चालला आहे. आणि त्या जंगलामध्ये आपण पहिले झिरे उकरीत होतो, झिऱ्याचं पाणी वाहत होतं, आपण त्या झिऱ्याचं पाणी पित होतो, तोपर्यंत आपल्याला कुठले आजार नव्हते. ते का आजार नव्हते का जंगलामध्ये कितीतरी झाडे, तेवढे औषधी वनस्पती, आणि त्यांच्या मुळ्या डाळांचं पाणी त्या झिऱ्यात येत होतं, ते पाणी आपण पित होतो. मग आपल्याला कुठले आजार नव्हते आणि आपल्याला त्याच्यापासून खूप ज्ञान होतं. तर हे आत्ताच्या पिढीमध्ये खूप कमी झालेलं आहे. आणि आता काय झालंय का आता हे पाणी खराब झालं, शेतामध्ये खराब विषारी खतं औषधं मारतो, ते पाणी आपल्या विहिरीत जातं, त्याच्यापासून आजार वाढतात. म्हणून आता पाण्याच्या बाटल्यामध्ये पाणी आलं का त्या चांगल्या पाण्याच्या बाटल्या आल्या प्यायला, मग लोक विकत पाण्याच्या बाटल्या घेऊन विकत पितात. तर हे आपलं जे जुनं आहे हे परत आपण मागं फिरून पाहिलं पाहिजे. परत आपण शेतकऱ्यांनी किंवा कॉलेजच्या मुलांनी असे एक क्रांतिकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. क्या बात आहे. मावशी, तुमचा हा सगळा प्रेरणादायी प्रवास आहे तो आम्हाला सांगितल्याबद्दल राष्ट्रसेवक वाहिनीतर्फे मी आपलं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा भाग राहीबाईंसोबत आपण जो केलेला आहे त्याबद्दल तुमच्या काय कमेंट्स असतील ते आम्हाला जरूर कळवा. तुर्तास या भागात मी आपली रजा घेतो. धन्यवाद.